आता याच्यातला पुढचा टप्पा आपण काय बघतोय की छत्रपती शिवाजींच्या जन्माच्या अगोदरची दक्षिण भारताची स्थिती काय होती, किंवा 17व्या शतकातील शिवाजी महाराज 17व्या शतकात जन्माला आले 1630 मध्ये. त्यामुळे 17व्या शतकातील दक्षिण भारताची काही प्रश्न असू शकतो. राजकीय स्थिती काय होती, सामाजिक स्थिती काय होती, आर्थिक स्थिती काय होती, किंवा धार्मिक स्थिती काय होती, याच्यावर आपल्याला प्रकाश. यामध्ये आपण राजकीय स्थिती पाहतोय. मी सांगितलं दक्षिण हिंदुस्थानामध्ये अराजक माजलं, मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला, आणि याच वेळी दक्षिण हिंदुस्थानसाठी एक चांगली किंवा सुदैवाची गोष्ट घडलेली आहे. मोहम्मद बिन तुगलकाने ज्या दोन भावांना मुसलमान बनवून, म्हणजे हरिहर आणि बुक्क जे कंपिली राज्याचे मंत्री होते, त्यांना उत्तर हिंदुस्थानात नेलं होतं. आणि या ठिकाणी जेव्हा दक्षिण हिंदुस्थानामध्ये बंडाळ्या सुरू झाल्या सुलतानाविरुद्ध, त्या बंडाळ्या मोडण्यासाठी त्याने याच दोन भावांवर जबाबदारी दिली, सैन्य दिलं, शस्त्र दिली, संपत्ती दिली. आणि हरिहर आणि बुक्क हे दोघं भाऊ प्रचंड सैन्य घेऊन दक्षिण हिंदुस्थानवर चाल करून आले. बघा यावेळी परकीय इस्लामी सत्तांची पॉलिसी काय होती की ज्या भारतीय लोकांना आपण मुसलमान बनवलेलं आहे त्यांचाच वापर मोठ्या प्रमाणात भारतीय धर्मांविरुद्ध, हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, यांच्या विरुद्ध करायचा. हरिहर व बुक्क आले, सैन्य घेऊन आले, आणि एक मोठा चमत्कार यावेळी घडला. म्हणजे कोणाला असं वाटलंही नव्हतं की असं काही घडेल. आता चमत्कार काय घडलाय? चमत्कार असा घडला की हिंदू धर्माचे मुख्य धर्मगुरू असायचे, त्यांचं नाव शंकराचार्य. त्यावेळी एकच शंकराचार्य होते. आता हिंदू धर्मामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही, 10-15 शंकराचार्य झालेले आहे. कोणाला शंकराचार्य मानायचं समजत नाही. आणि हिंदू धर्मामध्ये आधुनिकतावाद आल्यामुळे तसं आता शंकराचार्याने आदेश जरी दिले कुठले, तर त्याला तेवढं महत्त्व पूर्वीसारखं उरलेलं नाही. पण यावेळी हिंदू धर्माचे जे शंकराचार्य होते त्याचं नाव होतं विद्यारण्य स्वामी. त्यांना माधवाचार्य म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. आणि हा माणूस प्रचंड राष्ट्रभक्त होता, सगळ्या वेदांचं ज्ञान होतं, प्रचंड मोठा पंडित होता, आणि सर्वात महत्त्वाची राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद हा ठासून भरलेला होता. आणि या माणसाला हे वाटत होतं की भारतामध्ये आता कुठेही हिंदू साम्राज्य नाही, भारतीय साम्राज्य नाही, आता इथं कोणीतरी येऊन नवीन साम्राज्य स्थापन करणं गरजेचं आहे. आणि याच वेळी हरिहर व बुक्क दक्षिण हिंदुस्थानात आले, आणि विद्यारण्य स्वामींनी ही संधी साधली. त्यांनी युद्ध करण्याच्या अगोदर विद्यारण्य स्वामी त्यांना जाऊन भेटले, तर त्यांचा ब्रेन वॉश जसं म्हणतो आपण त्याला ब्रेन वॉश केला. तुम्ही मूळचे कोण होते, कोणाची चाकरी करत आहात, आपल्या देशासाठी तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. आणि विद्यारण्य स्वामींच्या प्रभावी वक्तृत्वामुळे हरिहर बुक्क यांच्यामध्ये बदल झाला, आणि त्यांनी ठरवलं परत आपण हिंदू धर्मात समाविष्ट व्हायचं आणि आपलं वेगळं साम्राज्य निर्माण करायचं. आणि हिंदू धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक आनंदाची गोष्ट घडली. तुंगभद्रा नदीच्या काठी, तुंगभद्रा नदी कुठे, आता महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बॉर्डरवर आहे. या तुंगभद्रा नदीच्या काठी त्यांनी एक साम्राज्य निर्माण केलं, जे भारतीयांचं साम्राज्य होतं, आणि त्या साम्राज्याचं नाव ठेवलं विजयनगर. बघा आता ही घटना 1336 ची आहे. 1336 मध्ये ही फार मोठी घटना आहे देशासाठी की विजयनगर साम्राज्य निर्माण झालेलं आहे 1336 मध्ये. हरिहर हा पहिला सम्राट त्या ठिकाणी बनलेला आहे, आणि यांनी आपल्या साम्राज्याची प्रगतीला सुरुवात केली. आजही तुम्ही कर्नाटकात गेल्यानंतर आजही तुम्हाला विजयनगरच्या अवशेष
तुकड्यांच्या अवस्थेत सापडतील, बघायला मिळतील. पण ते तुकडे कसे झाले ते नंतर बघू. पण या साम्राज्याने 10 नव्हे, 20 नव्हे, 50 नव्हे, 100 नव्हे, जवळजवळ 200 वर्ष इस्लामी लाट दक्षिण हिंदुस्थानात येण्यासाठी थोपवून ठरली. 200 वर्ष. खर तर हे साम्राज्य 300 वर्ष टिकलं, पण 200 वर्ष मात्र या साम्राज्याने इस्लामी राजवटीला दक्षिण हिंदुस्थानात येण्यापासून रोखलेलं आहे. हे सर्वात मोठी कामगिरी विजयनगरची आहे. अगं एका बाजूला 1336 मध्ये विजयनगर साम्राज्य निर्माण झालं, कुठे? दक्षिण भारतामध्ये. आणि याच दक्षिण भारतामध्ये बरोबर 10 वर्षांनी 1347 मध्ये एक मुस्लिम साम्राज्य, नवीन साम्राज्य निर्माण झालं. या साम्राज्याचं नाव होतं बहामनी साम्राज्य. आणि तुम्ही म्हणा बहामनी कुठून आलं? अरे हा बहामनी जो होता हा मोहम्मद बिन तुगलकचा मोठा सरदार होता. जसं मी सांगितलं की मोहम्मद बिन तुगलकाच्या बद्दल त्यांच्याच लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता. आणि जसा हरियर व बुक्क दक्षिणमध्ये आले आणि त्यांनी साम्राज्य निर्माण केलं, तसं या बहामनी साम्राज्याचा संस्थापक या नाव होतं हसन गंगू बहामनी. हा हसन गंगू बहामनी, तुम्ही म्हणा असं काय विचित्र नाव. त्याच्याबद्दल अशी कथा सांगितली जाते की हा हसन जो होता हा गुलाम म्हणून विकला गेला होता लहानपणी. आणि अनेक ठिकाणी विक्री होत होत एका ब्राह्मणाकडे तो त्याला विकला गेला. तो ब्राह्मण दयाळू होता. त्या ब्राह्मणाचं नाव होतं गंगू. आणि त्या ब्राह्मणाने त्याला आपल्या मुलासारखं वाढवलं, त्याला शिक्षण दिलं, त्याला गुलाम म्हणून जास्त वागणूक दिली नाही आणि त्याला आपल्या पायावर उभं केलं. नंतर मग सैन्यामध्ये गेला. आणि हे उपकार तो विसरला नाही. गंगू नावाच्या ब्राह्मणाने आपल्याला चांगल्या पद्धतीने सांभाळलं म्हणून त्याच्या नावामध्ये त्याने बापाच्या जागी गंगूचं नाव टाकलं. त्याचं नाव होतं हसन गंगू बहामनी. आता बहामनी या शब्दाचा प्रचार काही जण ब्राह्मणी वगैरे म्हणतात, पण त्याच्याबद्दल वादविवाद आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. पण बहामनी साम्राज्य याने निर्माण केलं 1347 मध्ये. बघा दक्षिणेमध्ये 2 साम्राज्य निर्माण झाली. एका बाजूला हिंदू साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम साम्राज्य. झालं काय? जे व्हायचं तेच झालं. विजयनगर आणि बहामनी या साम्राज्यामध्ये कायम लढाया सुरू झाल्या. पण यामध्ये मात्र विजयनगर साम्राज्य इतके बलशाली, कारण त्यांचे राज्यकर्ते, एक राज्यकर्ता गेला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, सगळे राज्यकर्ते म्हणजे कृष्णदेवरायपर्यंत लिस्ट घेतली तर या राज्यकर्ते सगळे पराक्रमी होते, शूर होते. आणि या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी बहामनी साम्राज्याला रोखून धरलं आणि बहामनी साम्राज्याचा प्रचंड नुकसान केलं आणि बहामनी साम्राज्याचे मोठ्या प्रमाणात पराभव सुद्धा केले. हा एक वेगळा संघर्षाचा भाग आहे. त्यामुळे हा मोठा संघर्ष यावेळी घडून आलेला आपल्याला दिसून येतो. आता या राजकीय परिस्थितीमध्ये विचार करा स्थिती काय असेल. फक्त आता बघा, फक्त अरबी आले का? तर नाही. अरबी आले, गुलाम आले, खिलजी आले, तुघलक आले, नंतर पठाण सुद्धा आले. असे वेगवेगळ्या वंशाच्या मुस्लिमांनी भारतावर राज्य केलं. मुघल आले. मुघलांनी तर ज्यावेळी अकबर सम्राट होता भारताचा, त्यावेळी दक्षिण भारतामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी वराड, खानदेश, अहमदनगर हे महाराष्ट्रातले प्रांत जिंकून घेतले. म्हणजे दक्षिण भारतामध्ये मुघलांचं सुद्धा साम्राज्य निर्माण झालेलं होतं. आता या विजयनगर साम्राज्याचा जे प्रकार झालेला आहे, 1484 पर्यंत बहामनी साम्राज्य विजयनगरचा पराभव करू शकलं नाही. 1484 मध्ये तर अजून एक गोष्ट वाईट म्हणजे बहामनी साम्राज्याच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने चांगली घटना घडली की बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले. वेगवेगळ्या सरदारांनी 5 शाह्या निर्माण केल्या आणि या 5 सत्तांची नावं होती आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि इमादशाही. आणि या 5 सत्तांनी आपली राज्य तुकडे केले आणि प्रत्येकाने आपापल्या सत्ता वाटून घेतल्या. आता उलट झालेलं आहे.
आधी संघर्ष कसा होता? विजयनगर विरुद्ध बहामनी, बहामनी विरुद्ध विजयनगर. आता त्या संघर्षापेक्षा यांच्यात संघर्ष वाढला या 5 सत्तांमध्ये. या सगळ्या बहामनी सत्ता, पण या आपापसात लढत होत्या. फायदा कोणाचा व्हायचा? विजयनगरचा. विजयनगरचं साम्राज्याची भरभराट प्रचंड झालेली होती. विजयनगर साम्राज्याने अनेक मंदिरं, अनेक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे विद्वान, म्हणजे या ठिकाणी विजयनगर साम्राज्याने इतकी भरभराट केली या काळामध्ये की विजयनगर साम्राज्य बघण्यासाठी दुरून दुरून लोक यायचे, परदेशातून लोक यायचे. अनेक परदेशी प्रवासी यावेळी विजयनगरमध्ये आले. त्यांनी वर्णन करून ठेवलेले की या राजांनी काय काय केलेलं आहे. आणि सगळ्यांना सहिष्णू होता. विजयनगर साम्राज्य हे सहिष्णू साम्राज्य होतं. त्यांनी जैनांना मान दिला, त्यांनी बौद्धांना मान दिला, त्यांनी मुस्लिमांना सुद्धा मान दिला, त्यांनी ख्रिश्चनांना मान दिला. जे विजयनगरमध्ये म्हणजे जे त्या राज्याला आपलं राज्य मानतील हे सगळ्यांना त्यांनी मान दिलेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहिष्णू असं साम्राज्य इथं निर्माण झालं, प्रचंड श्रीमंत, वैभवशाली. आता या 5 सत्ता झगडत आहेत. विजयनगर साम्राज्य त्यामुळे जास्त बळकट होत चाललंय. नंतर अचानक या सत्तांना अक्कल आली, बहामनी सत्तांना. बहामनी मधल्या म्हणजे त्यातल्या 4 सत्तांना जास्त अक्कल आली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि इमादशाही. बरीचशाही याच्यामध्ये पडलेली नाही. कारण या 5 सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण 5 सत्ता जर एकत्र आलो, कारण इस्लाम खतरे में आहे, जिहाद, धर्मयुद्धाचा पुकारा जर दिला तर विजयनगर साम्राज्य आपण नष्ट करू शकतो, नाहीतर विजयनगर आपल्याला नष्ट करेल. पण बरीदशाहीला निजामशाहीबद्दल प्रचंड चीड होती. काही घटना होत्या, त्यामुळे ते म्हणाले की आम्ही या झगड्यामध्ये येणार नाही. 4 सत्ता एकत्र आल्या, सैन्य जमवलं, प्रचंड तयारी केली. आणि यावेळी विजयनगरचा सम्राट होता रामराजा, रामराय किंवा रामराजा. आणि एक मोठं युद्ध 1565 मध्ये झालं या 4 बहामनी सत्ता विरुद्ध विजयनगर साम्राज्य. विजयनगरची ताकद मोठी होती. रामरायला असं वाटत होतं, तो गर्विष्ठ बनलेला होता. सुरुवातीला अतिशय चांगलं कार्य त्याने केलं, नंतर त्याच्यात अहंकार वाढला. नंतर त्याने काही जण लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. आणि या रामरायने आपल्याकडे लाखो सैन्य आहे, आपला पराभव कोणी करू शकत नाहीये, या अहंकारामध्ये त्याने युद्ध केलं. आणि हे युद्ध कुठं झालं? तालीकोट येथे. तालीकोट नावाचं मैदान मोठं, किंवा त्याला राक्षस तागडी सुद्धा म्हणतात. राक्षस तागडीची लढाई किंवा तालीकोटची लढाई अशी ही प्रसिद्ध लढाई आहे. आणि या युद्धामध्ये मात्र दुर्दैव भारताच्या दृष्टीने विजयनगरचा पराभव झाला. रामराजा मारला गेला, तो ठार झाला. आणि विचार करा, यानंतर बरेच दिवस या 4ही मुस्लिम सत्तांनी विजयनगरमध्ये हैदोस घातला. तिथली शिक्षण केंद्र, तिथली विद्यापीठं, तिथली लायब्ररीज, तिथली मंदिरं, सगळ्यांचा नाश केला. म्हणून आज अवशेष जे आपल्याला बघायला मिळतात ते फक्त अवशेष मिळत आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी विजयनगरचा विध्वंस, त्या ठिकाणी 15 दिवस, महिनाभर, काय ते जितके दिवस राहिले असतील तितके दिवस राहून यांनी प्रचंड हैदोस घातला, प्रचंड संपत्ती लुटली, ती वाटून घेतली. झालं, विजयनगर संपलं. पण विजयनगर साम्राज्य संपलं नव्हतं. शेवटचा जो वंश होता अरविंदू वंश, या अरविंदू वंशाचा जो एक सरदार होता, त्या सरदाराने आपलं राज्य सुरक्षित दुसरीकडे नेलं, दक्षिण भारतातच, आणि विजयनगर साम्राज्य वाचवलं. ते 100 वर्ष पुढे टिकलं आणि नंतर तेही नष्ट झालं. पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नव्हती. अशा पद्धतीने विजयनगर साम्राज्याचा नाश झाला आणि बहामनी साम्राज्य, एकमेव साम्राज्य आता दक्षिण हिंदुस्थानमध्ये, म्हणजे हे 5 साम्राज्य इथं निर्माण झाले. नंतरच्या काळात लवकरच इमादशाही, बरीदशाही या नष्ट झाल्या. त्यामुळे आता दक्षिण हिंदुस्थानमध्ये 3च बहामनी सत्ता राहिलेल्या आहेत: आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही.
म्हणजे बघा आता या ठिकाणी मुघल होते, या बहामनी सत्ता होत्या, त्यात कमी की काय म्हणून भारतामध्ये काही परकीय सत्ता आल्या. त्यामध्ये आफ्रिकेतील एक मुस्लिम जमात होती, जिचं हाबशी नाव होतं. हाबशी जमात अतिशय कट्टर मुस्लिम, त्यात दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत क्रूर दिसणारी अशी हाबशी जमात आली. यांनी मुरुड, जंजिरा, दंडराजपुरी, श्रीवर्धन हे प्रांत बळकावले आणि आरमार आपलं तिथं सुरू केलं. त्यानंतर परकीय आलेले युरोपियन, पहिले परकीय युरोपियन आलेले जे ते म्हणजे पोर्तुगीज कधी आले? 1492. म्हणजेच या ठिकाणी त्यावेळी वास्को द गामाच्या रूपाने पोर्तुगीज भारतात आले. त्याने कालिकत बंदर जिंकलं आणि पोर्तुगीज समुद्रामध्ये व्यापार करू लागले. पोर्तुगीज आल्यानंतर इंग्रज आले, इंग्रज बरोबर फ्रेंच आले, डच आले. म्हणजे अशा प्रकारे परदेशातून अनेक लोक भारतामध्ये आले. म्हणजे संपूर्ण भारत हा सगळ्या परकीयांचा बनलेला होता, पण कुठल्याही स्वकीयांचा नव्हता, भारतीयांचा राहिलेला नव्हता आणि आपण पूर्ण स्वातंत्र्य या ठिकाणी गमावून बसलो.